अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत अमित शहा यांनी शिवसेनेच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। सरकारमध्ये राहून टीका करण्याची भूमिका बदलावी असं अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं आहे। शिवसेनेनं आपली भूमिका बदलावी अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा असेल असं अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावलं आहे। राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत मातोश्रीवर दोघांमध्ये चर्चा झाली। राष्ट्रपतीपदाचा उमेदवार मोदींनी ठरवावा असा प्रस्ताव अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंपुढे मांडला होता। मात्र आधी उमेदवाराचं नाव जाहीर करा नंतर आमची भूमिका जाहीर करू असं उत्तर उद्धव ठाकरेंनी शहा यांना दिलं। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आज आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही अमित शहा यांच्यासोबत होते। मातोश्रीमधल्या वरच्या मजल्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात ही बैठक झाली। सुमारे सव्वा तास ही बैठक चालली। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना या बैठकीतून वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। शेतकऱ्यांसंदर्भात रावसाहेब दानवेंनी केलेल्या वक्तव्यामुळे दानवेंना या बैठकीतून वगळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत निकष ठरवण्यासाठी आज कर्जमाफी निकष निर्धारण समितीची बैठक होतीये। सदर निकष ठरवण्यासाठी समिती शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधींसोबत चर्चा करणार आहे। राजू शेट्टी, शेकाप आमदार जयंत पाटील, बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील, रविकांत तुपकर, अजित नवले, विश्वास उटगी, पुणतांब्याचे धनंजय पाटील, संजय पाटील, बळीराम सोळंके यांना सरकारनं चर्चेसाठी बोलवलं। दुर्मिळ प्रकार होता असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात ही दुर्मिळ घटना घडली होती। ढगफुटीप्रमाणे अचानक झालेल्या या पावसानं नाशिकमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली। पैठण तालुक्यातल्या थेरगावात आलेल्या वादळी पावसानं फळबागांचं मोठं नुकसान झालंय। डाळिंब आणि मोसंबीच्या बागा यामुळे उद्ध्वस्त झाल्यात। भर उन्हात टँकरनं पाणी आणून शेतकऱ्यांना या बागा जगवल्या। मात्र आता हातातोंडाशी आलेलं फळ पावसानं मात्र हिरावून गेलं आहे। लातूर निलंगा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा दमदार पाऊस झाला। मृग नक्षत्रातल्या या पावसामुळे शेतकरी राजा सुखावलाय। यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे। हा पाऊस लातूर, निलंगा शहर आणि परिसरामध्ये 1 तासापेक्षा अधिक काळ बरसत होता। यामुळे शहरात आलेल्यांची चांगलीच तारंबळ उडाली। आगामी काळातही वरुणराजा असाच बरसावा अशी अपेक्षा लातूरकर व्यक्त करत आहेत। वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुक्यातील शारा इथं ही घटना घडली। ज्ञानेश्वर लहाने असं या 25 वर्षांच्या शेतकऱ्याचं नाव आहे। शेतात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांशी संपर्क झाल्यामुळे ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला आहे। त्याच्या शेतात 5 ते 7 फुटाच्या उंचीवर या तारा लोंबकळत होत्या। पेरणी करताना बैलाला मारण्यासाठी चाबूक वर केला त्यावेळी चाबकाचा स्पर्श विद्युत तारांशी होऊन ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांबाबत जनतेतून प्रचंड रोष निर्माण झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी उस्मानाबादचा दौरा केला। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेतला। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उस्मानाबादच्या राष्ट्रवादी भवनमध्ये घेतलेल्या मेळाव्यात सर्व नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर शेतकरी कर्जमाफीच्या निकषावर टीका केली। परंतु मध्यवर्ती निवडणुकीची शक्यता त्यांनी फेटाळून लावली। देशातील अनेक प्रदेशात शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली नाही। शेतकरी आत्महत्या करतात। त्यामुळे सरकारनं स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी चरणबद्ध पद्धतीने लागू कराव्यात अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे। विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव आणि प्रवक्ते सुरेंद्र जैन यांनी नागपूरमध्ये बोलताना सांगितलं की भाजप सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं दिलेलं आश्वासन पाळावं। तसंच पोलीस आणि सरकार गोरक्षा करण्यामध्ये अपयशी ठरल्यामुळे गोरक्षक रस्त्यावर उतरून गोरक्षा करतात। अशा गोरक्षकांवर अनेक ठिकाणी खोटे खटले दाखल करण्यात आल्याचा आरोप जैन यांनी यावेळी केला। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुन्हा एकदा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। श्रीपूजक हटावच्या मागणीसाठी अंबाबाई भक्त मंडळाच्या सदस्यांनी मंदिर गाभाऱ्यात जाऊन निदर्शनं केली। इतकंच नव्हे तर मंदिर गाभाऱ्यात नियमापेक्षा जास्त बसलेल्या पुजाऱ्यांना
गाभाऱ्यातून बाहेरही काढलं। याचबरोबर मंदिरातल्या पुजाऱ्यांना सुबुद्धी देण्याचं साकडंही देवीसमोर घातलं। श्रीपूजकांनी देवीची चुकीच्या पद्धतीने बांधलेली पूजा आणि शाहू महाराजांनी 1913 मध्ये काढलेल्या वटहुकुमाबद्दल श्रीपूजकांनी केलेल्या चुकीच्या पत्रकबाजीमुळे हा वाद चिघळला आहे। प्रशासनानं 10 दिवसात पुजारी हटाव भूमिकेबद्दल निर्णय घ्यावा, अन्यथा मंदिराचे सर्व दरवाजे बंद करून पुजाऱ्यांना प्रवेश बंदी करू असा इशारा अंबाबाईच्या भक्तांनी दिला आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आजोळ घरी गांधीवाड्याच्या मुक्कामानंतर आळंदीहून पुण्यात दाखल झाली। माऊलींच्या पालखीचा पुण्यामध्ये 2 दिवस मुक्काम आहे, त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होईल। माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा भवानी पेठेत आहे, त्यामुळे दर्शनासाठी दर्शन रांगेमध्ये गर्दी होऊ लागली आहे। जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी देखील काल पुण्यात दाखल झाली। तुकोबांची पालखी नाना पेठेत मुक्कामी आहे। या दोन्ही पालख्यांचं स्वागत मोठ्या भक्तिभावानं करण्यात आलं। 2 दिवसाच्या नाना पेठेतल्या मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळपूरकडे मार्गस्थ होईल। राज्यात शिस्तप्रिय असा लौकिक असलेल्या देवगडच्या समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांच्या दिंडीचं ज्ञानेश्वरांची पुण्यभूमी असलेल्या नेवाशामध्ये आगमन झालं। चौकाचौकात तोफांची सलामी देत नेवासेकरांनी पालखीचं स्वागत केलं। यावेळी नेवासे नगरीमध्ये नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडला। ज्ञानोबा माऊली, तुकाराम आणि माऊली माऊलीच्या गजरामध्ये वारकरी देहभान विसरून या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। झेंडेकरी, टाळकरी आणि अश्वाचं रिंगण पाहताना नेवासेकर भक्तिरसात तल्लीन झाले। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये जुन्नर तालुक्यातील आळे गावातून रेडा समाधी स्थळाच्या दिंडीचं पंढरपूरला प्रस्थान झालं। आळंदीतील तथाकथित धर्ममार्तंडांनी ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी पैठणमधील धर्मसभेचं शुद्धीपत्रक मागितल्यावरून ही भावंड अनेक सत्वपरीक्षांना तोंड देऊन आळंदीकडे निघाली, तेव्हा त्यांच्यासोबत वाकोबा कोळी आपल्या गेणोबा नावाच्या रेड्याला घेऊन निघाले होते। जुन्नर तालुक्यातील संतवाडी या ठिकाणी रेड्याला समाधी देण्यात आली। याच ठिकाणी रेडा समाधी स्थळ आहे। गेल्या 10 वर्षांपासून ही दिंडी पंढरपूरला जाते। दिंडीचं हे 11वं वर्ष आहे। पशूच्या नावानं पंढरपूरकडे जाणारी राज्यातली ही एकमेव दिंडी आहे। खानदेशाचं आराध्य दैवत असलेल्या नाशिकमधल्या सप्तशृंगी देवीचा वणीगड 21 ते 27 जून दरम्यान बंद राहणार आहे। भगवती मंदिर परिसरातल्या परतीच्या मार्गावर काही दिवसांपूर्वी दरड कोसळून तिथल्या संरक्षक जाळीमध्ये मोठमोठे दगड अडकले होते। संरक्षक जाळीत अडकलेले ते दगड काढण्याच्या कामामध्ये कुठलाही धोका पोहोचू नये म्हणून बुधवार 21 जूनपासून सलग 7 दिवस म्हणजे 27 जूनपर्यंत सप्तशृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलं जाणार आहे। त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष विजया लंठा यांच्याविरुद्ध 13 नगरसेवकांच्या स्वाक्षरीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे। प्रारूप आराखडा परस्पर मंजूर करण्याचं प्रकरण हरित पट्ट्यातील भूखंड पिवळी करण्याचा उद्योग या नगराध्यक्ष महोदयांनी केला होता। इतकंच नाही तर मुख्याधिकाऱ्यांना न सांगता आराखड्यावर स्वाक्षरी करून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मुख्याधिकारी चेतना मानुरे केरुरे यांनी जिल्हा प्रशासनाला तक्रार केली होती। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना नगराध्यक्षांचे पती हे उद्योग करत असल्यामुळे हा अविश्वास आणण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तो दाखल करून घेतला असून नूतन अध्यक्ष निवडीची सभा जिल्हाधिकारी केव्हा बोलवतात याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलं आहे। इंदापूरमध्ये महसूल विभागानं वाळू माफियांना दणका दिला आहे। उजनीच्या पांडव क्षेत्रामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींना जलसमाधी देण्यात आली, तर काही बोटी जेसीबीच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आल्या आहेत। उजनी जलाशयाच्या पांडव क्षेत्रामध्ये कालठण, पडस्थळ, कळाशी, शहा, कांदळगाव या गावावरून चोरून वाळू काढण्याचा आणि वाहतुकीचा धंदा जोरात चालू आहे। अनेकदा वाळू माफियांवर कारवाई करूनही वाळू चोरी थांबत नाही, त्यामुळे इंदापूरचे तहसीलदार आणि त्यांच्या महसूल विभागातील अधिकारी यांच्या पथकानं ही कारवाई केली। एका बोगस किन्नरची यथेच्छ धुलाई करण्यात आली आहे। चंद्रपूरमध्ये एक बोगस किन्नरांच्या वेशात कमाई करत होता। याची माहिती मिळताच खऱ्या किन्नरांनी त्याची धुलाई केली। याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हा बोगस किन्नर वेश बदलून शहरातल्या भिवापूर परिसरामध्ये मातानगरमध्ये कमाई करताना आढळला। संताप अनावर झालेल्या किन्नरांनी त्याला बॅटनं झोपटलं। शहरात किन्नरांची मोठी वस्ती आहे हे लक्षात येताच इथं काही बोगस किन्नरांचाही शिरकाव झाला। दरम्यान किन्नरांसाठी काम करणाऱ्या संबोधन ट्रस्ट संस्थेनं अशा बोगस किन्नरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे।
सरकारी नोकरीचं आमिष दाखवून युवकांची फसवणूक करणाऱ्या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। भूमी अभिलेख कार्यालयामध्ये नोकरी लावून देतो असं आमिष दाखवत त्यांनी बेरोजगार तरुणांकडून 5 लाख रुपये उकळले होते। या तिघांकडून बनावट नियुक्तीपत्र, बनावट शिक्के जप्त करण्यात आले। या आरोपींपैकी एक भंडाऱ्यामधील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये लिपिक पदावर कार्यरत आहे। औरंगाबादच्या पैठण तालुक्यात खेरगावमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे 50 घरांचं नुकसान झालं आहे। अनेक घरांवरचे पत्रे उडून गेलेत तर काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या। यात अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत तर विजेचे खांबही कोसळले। प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले। खरं तर मान्सूनचा पहिला पाऊस आनंद देणारा असतो, मात्र या गावात पहिल्या पावसानं ग्रामस्थांची पुढची दाणादाण उडवली आहे। घाटकोपरच्या ज्ञानप्रकाश विद्यालयातील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेरच ठिय्या मांडला। शाळेनं माध्यमिक विभागाचे वर्ग शाळेपासून दूर असलेल्या एका खासगी इमारतीमध्ये भरवले। त्यामुळे संतप्त पालकांनी शाळा सुरू झाल्यापासून प्रवेशद्वारावर ठाण मांडून आंदोलन पुकारलं। मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हटणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला। तर शाळेचे संचालक DM सावंत यांनी या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे। शेवगाव तालुक्यातील विद्यानगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची गाळ चिरून हत्या करण्यात आली आहे। हरवणे कुटुंबातील गोविंद हरवणे, पत्नी सुनंदा, मुलगी स्नेहल आणि मुलगा मकरंद यांची हत्या झाली आहे। या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यानगरमध्ये तणावाचं वातावरण आहे। घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणाऱ्या काळ्या गुळाची विनापरवाना वाहतूक करताना तसंच गावठी हातभट्टी दारू जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये एका महिलेचा समावेश आहे। अधिक चौकशी केली असता काळ्या गुळाचा साठा बोरगावातील हळदणकर नावाच्या महिलेच्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीचा असल्याचं त्यानं सांगितलं। त्यानंतर या महिलेच्या बोरगावमधील ठिकाणी देखील छापा टाकण्यात आला। या ठिकाणी गावठी दारूनं भरलेले कॅन, गावठी दारू निर्मितीसाठी लागणारी रसायनं जप्त करण्यात आली। योजिता यशवंत हळदणकर असं या महिलेचं नाव आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।